धनंजय मुंडे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। तर कृषी खात्यात मुंडेंना क्लीन चिट मिळाल्याने पुन्हा मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली। 15 सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान सुनावणी निश्चित होण्याची शक्यता। अनिल परब यांची पत्रकार परिषद रद्द। रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदम परबांची भेट घेण्यासाठी आल्याने पत्रकार परिषद रद्द झाल्याची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग, खंडणीत अडथळा आणल्याने कट रचून संतोष देशमुखांची हत्या। विशेष मकोका न्यायालयाचं प्रथमदर्शनी निरीक्षण। ज्ञानेश्वरी मुंडे घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। पती महादेव मुंडे यांच्या प्रकरणाबाबत न्यायाच्या मागणीसाठी घेणार भेट। कृषी मंत्री सभागृहात 18 ते 22 मिनिटे पत्ते खेळत होते। विधिमंडळाच्या चौकशी अहवालातून माहिती समोर। रोहित पवारांचा ट्विट करून पुन्हा कोकाटेंवर निशाणा। ठाण्यातील काही शाळांमध्ये हिंदीचे वर्ग सुरू झाल्याचा प्रकार मनसेने आणला समोर। मनसेच्या अविनाश जाधवांनी शिक्षणाधिकाऱ्यांना विचारला जाब। रशियाच्या पूर्व किनाऱ्यावर भूकंपानंतर सुनामीचा इशारा। अमेरिका जपानमध्ये उंच लाटांचा कहर। चीनमध्ये अलर्ट जारी। जम्मू काश्मीरमध्ये सेनेचं ऑपरेशन शिवशक्ती। पूंछमध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान। मध्य प्रदेशच्या सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती। राजस्थानमध्ये सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी साचलं पाणी। तर धनंजय मुंडेंची पुन्हा एकदा मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं। धनंजय मुंडेंनी मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर जात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। या भेटीतील चर्चेचा तपशील अजून तरी गुलदस्त्यात आहे। मात्र या निमित्तानं मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात। गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जाते। मात्र कोकाटेंकडील खातं बदललं जाणार असल्याचं बोललं जातंय। तर धनंजय मुंडे निर्दोष असतील तर त्यांना मंत्रिपद पुन्हा देण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिवसांपूर्वी बोलले होते। त्यात आज धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्र्यांची भेट आणि दादांचं विधान यामुळे मुंडेंच्या मंत्रिपदाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरलाय। तर आमदार सुरेश धस हे सुद्धा या सगळ्या प्रकरणावर बोललेले आहेत। धनंजय मुंडेंच्या काळातील कृषी घोटाळा प्रकरण, सुरेश धस सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या प्रकरणाला आव्हान देणार असल्याची माहिती आहे। क्लीन चिट कोणत्या अहवालाच्या आधारे दिली? धसांचा कृषी विभागाच्या प्रधान सचिवांना सवाल उपस्थित केलाय सुरेश धस यांनी की धनंजय मुंडे यांना क्लीन चिट कोणत्या अहवालाच्या आधारे देण्यात आली आहे। तर धनंजय मुंडेच्या काळामध्ये झालेल्या कृषी घोटाळा प्रकरणी आमदार सुरेश धस हे सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देणार आहेत। तसंच सुरेश धस यांनी कृषी विभागाचे प्रधान सचिव यांना देखील सवाल उपस्थित केलाय। धनंजय मुंडे यांना कृषी घोटाळ्यामधील प्रकरणामध्ये क्लीन चिट कुठल्या आधारावर देण्यात आली आहे असा सवाल आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केलाय। अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे संकेत दिलेले आहेत। या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता? कारण की त्यांना दिलासा मिळाला, न्यायालयीन दिलासा कृषी घोटाळ्यामध्ये। नाही, अजून त्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे। परंतु या बाबतीमध्ये मला वाटतं प्रकाशदादा बोललेले आहेत, मला काही त्याच्या बाबतीत बोलायचं नाही। परंतु त्या क्लीन चिटच्या अगेन्स्ट काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी जाणार।
माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती केलेली आहे. कृषी विभागातला एक घोटाळा नाही. एखाद्या घोटाळ्याच्या बाबतीतली क्लीन चिट मिळाली असते, परंतु मधल्या कालावधीतल्या एवढे मोठे प्रकरणं त्याच्यामध्ये आहेत. एका प्रकरणात तुम्हाला एका खरेदीच्या बाबतीमध्ये निर्णय मिळाला असेल, परंतु तिथे खरेदीही मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे. DBTचा जो निर्णय होता तो सुद्धा त्या ठिकाणी डावलून अनेक निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. MAIDC दाखवून त्यांच्याकडनंच खतं विकत घेऊन मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये खताचं लिंकिंग करण्याचं पाप हे मधल्या कालावधीमध्ये झालेलं आहे. या सगळ्याची स्वतंत्र SIT स्थापन करून चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे. जे चौकशी अधिकारी नेमलेले आहेत त्याच्यावरती मी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि आता मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन साहेबांना सांगून त्याच्या संदर्भातली पीक विम्याच्या बाबतीतली सगळ्याच प्रकरणामध्ये SIT स्थापन करावी अशा प्रकारची मागणी केली. तर बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याने दोषमुक्तीचा अर्ज त्यांचा फेटाळताना विशेष मकोका न्यायालयानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा गुन्हेगारी टोळीचा सदस्य असून या प्रकरणामध्ये त्याचा प्रथमदर्शी सहभाग असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय. वाल्मिक कराडला का दोषमुक्त करण्यात येत नाही या संदर्भामध्ये महत्त्वाची निरीक्षणं कोर्टामध्ये नोंदवण्यात आली आहेत. तर यामध्ये वाल्मिक कराड हा गुन्हेगार टोळीचा सदस्य आहे असं न्यायालयाने नमूद केलंय. संतोष देशमुख हे खंडणीच्या अडसर आले म्हणून अपहरण करून कट रचून हत्या करण्यात आली. वाल्मिक कराडसह टोळीवर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तर मागच्या 10 वर्षांमध्ये गंभीर स्वरूपाचे 7 गुन्हे देखील दाखल आहेत असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलंय. तर संतोष देशमुख हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हा टोळीचा म्होरक्या. खंडणीत अडसर ठरल्याने संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली. तर खंडणीत अडथळा ठरल्याने कट रचून हत्या केल्याचे पुरावे अवादा एनर्जीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना देखील धमक्या देण्यात आल्या. खंडणी प्रकरणामध्ये साक्षीदार, गोपनीय जबाब, डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे आहेत. कराडसह टोळीवर 20हून अधिक गुन्हे दाखल. तर महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुंबईमध्ये भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान मुंडे कुटुंबीय आपली सर्व व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहेत. आज दुपारी मुंडे कुटुंबीय मुंबईसाठी रवाना होतील. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंडे कुटुंबियांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांच्या OSDंना या प्रकरणात लक्ष देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून मुंडे कुटुंबियांना उद्या मुंबई येथे भेटीसाठी बोलावलंय. पुढची बातमी पाहूयात. अनिल परब आणि रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. अनिल परबांनी गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर गंभीर आरोप केलेत. सावली बार आणि वाळू उपसा संदर्भात गंभीर आरोप केले असून याच संदर्भामध्ये आज ते पत्रकार परिषदेतून पुरावे सादर करणार होते. मात्र सदानंद कदम परबांच्या भेटीसाठी पोहोचले आणि त्यानंतर परबांची पत्रकार परिषद रद्द झाली. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय. अनिल परब यांचा बोलवता धणी कोण? योगेश कदमांविरोधात परबांना सदानंद कदमच माहिती पुरवत आहेत का, अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे. दरम्यान अनिल परबांचे आरोप खोटे असून परबांच्या टीकेला भीक घालत नसल्याची टीका रामदास कदम यांनी केली आहे. तर उसूट आयोग करायचे आणि योगेश कदम यांचा राजीनामा मागायचा, एवढीच कामगिरी त्याच्या मालकाने त्याला म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्याला दिलेली आहे. तो त्याची नोकरी बजावतोय. तेव्हा सदानंद कदम असू देत, उद्धव ठाकरे असू देत, अनिल परब असू देत, आम्हाला कसली अडचण नाही. आम्ही उभ्या आयुष्यामध्ये आम्ही स्वच्छपणे काम केलेलं आहे, कुठेही दाग लावून घेतला नाही.
तर नालासोपाऱ्यातील विजयलक्ष्मीनगर अग्रवाल नगरी इथल्या डम्पिंग ग्राउंडसाठी आरक्षित असलेल्या 35 एकर जागेवर 41 इमारती बांधण्यात आल्या होत्या। पालिकेने सार्वजनिक कामासाठी असलेल्या जागेवरती जागा आवश्यक असल्याचं कोर्टात सादर केलं होतं। त्यामुळे कोर्टानं या 41 इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते। मात्र या 41 इमारती जमीनदोस्त केल्यानंतर इथलं आरक्षण हटवण्यात आलं। त्यामुळे माजी नगरसेवक धनंजय गावंडेंनी याची तक्रार ईडीकडे केली होती, कारण तत्कालीन नगर रचना उपसंचालक YS रेड्डी यांच्या सहीनं इथलं आरक्षण हटवण्यात आलं होतं। त्यामुळे 41 इमारतीमध्ये राहणाऱ्या 2500 कुटुंबाला बेघर केल्यानंतर हे आरक्षण हटवण्यात आलं होतं। त्यामुळे याची चौकशी केल्यानंतर रेड्डी यांच्यावर ईडीने छापे टाकले होते आणि या छाप्यामध्ये त्यांना घबाडही सापडलं होतं। त्यानंतर ईडीनं इथले नगरसेवक आर्किटेक्ट यांच्यावर देखील छापेमारी केली। त्यानंतर काल ईडीनं माजी पालिका आयुक्त अनिल कुमार यांच्या घरावर छापे टाकले। तब्बल 18 तास ही चौकशी सुरू होती। या छाप्यामध्ये नेमकं काय सापडलं हे समजू शकलं नाही। तर खासदार संजय राऊत यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर टीका केली आहे। ईडीच्या धाडीचे धागेदोरे थेट दादा भुसेंपर्यंत जाऊ शकतात असा आरोप राऊतांनी केलाय। अनिल कुमारांना मिळालेली प्रशासकीय बढती ही दादा भुसेंच्या विशेष आग्रहामुळे मिळाली असा आरोपही राऊतांनी केलाय। आता ज्या अर्थी ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत, फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं नियुक्त केलेल्या आयुक्तावर, याचा अर्थ त्या धाडीचे धागेदोरे त्या संबंधित मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात, कारण तो अधिकारी नेमण्याचं काम दादा भुसे यांनी केलं असं चर्चा तेव्हाही होती, आजही आहे, आणि ते रेकॉर्डवरती आहे, त्यांचे शिफारस पत्र आहेत माझ्या माहितीप्रमाणे। तर संजय राऊतांनी केलेले हे आरोप मंत्री दादा भुसेंनी फेटाळून लावलेत। राऊतांनी त्यांचे आरोप परत घ्यावे, अन्यथा कोर्टात दावा दाखल करणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला। पूर्ण अभ्यास न करता त्यांनी त्या ठिकाणी आरोप केलेले आहेत। हो, पवार हे माझे नातेवाईक आहेत। त्यांच्या कुटुंबामध्ये माझ्या बहिणीची कन्या म्हणजे माझी भाची त्या ठिकाणी दिलेली आहे, हे मी काही नाकारत नाही, आणि त्या कुटुंबामधले हे पवार आहेत। परंतु मी राजकारणात येण्याच्या पूर्वीपासून ते नोकरीत आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी त्यांची नोकरी संपन्न केलेली आहे। संजय राऊतांनी व्यवस्थित माहिती घ्यायला हवी होती। आता राहिला विषय तर कोण कोणाचं नातेवाईक आहे, तर त्याच्याने या चौकशांवर काही फरक पडत नसतो। चौकशीतनं जे काही सत्य असेल ते पुढे येईल आणि जे कोण दोषी असतील त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी निश्चितपणे होईल। तर वसई विरार शहर महानगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडसाठी आरक्षित केलेली जागा पुन्हा परत करा अशी मागणी बिल्डरांनी केली आहे। या जागेवर 41 इमारती बांधण्यात आल्या होत्या, मात्र या इमारती अरुण गुप्ता यांनी मालकी जागा असल्याचं दाखवून विकल्या देखील होत्या। या ठिकाणी महापालिकेने सार्वजनिक हिताचं कारण पुढे करून न्यायालयाची दिशाभूल केली। खरं तर याच्या आजूबाजूला मानवी वस्ती आहे, त्यामुळे हे डम्पिंग ग्राउंडचा आरक्षित बेकायदेशीर असल्याचं बिल्डरांचं म्हणणं। त्यामुळे आमच्या जागा आम्हाला परत द्या अशी मागणी बिल्डरांनी केली।